नमस्कार मित्रांनो, आज 22 मे लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की डॉक्टर आता सगळ्यांना सांगतात की सखीची कंडिशन खूपच सिरियस आहे. तिच्या अगदी लंग्स पर्यंत धूर गेलाय. त्याचबरोबर कान्हा आता मंदिरात जातो, सखीसाठी प्रार्थना करतो. तिथे आता ही नवीन एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिचा आणि कान्हाचं इंटरॅक्शन सुद्धा आपल्याला आज दाखवलंय. त्याचबरोबर आता कान्हाने ठरवलंय की तो त्याच्या बाबांच्या अस्थीचं विसर्जन सखी सोबत करणार आहे आणि त्याच दिवशी सरकारला सखी समोर एक्सपोज करणार आहे येत्या 25 मेला. तर बघूया मित्रांनो आता कसं काय झालं ते. आता कान्हा सगळ्यांसमोर या मनस्विनीला जाब विचारतो आणि म्हणतो, काय हो, तुमचा सकाळचा गाडीच्या ब्रेकचा प्लॅन फेल झालाय म्हणून तुम्ही हा प्लॅन केलाय का? म्हणजे विषारी दूध नाही तर विषारी धूर. वाह, पण हो, हे नक्कीच तुझं एकट्याचं काम नाहीये, घरातलं कोणीतरी सामील आहेस तुला. असं म्हणत कान्हा एक नजर सगळ्यांकडे फिरवतो. घरचे सगळेजण कान्हाच्या डोळ्यात डोळे टाकून बघत असतात, शिवाय एका व्यक्तीचे डोळे हे खाली असतात. ती म्हणजे नंदा, मनस्विनीची खरी आई. आता कान्हा बरोबर ओळखून घेतो आणि तो सगळ्यांसमोर नंदाला म्हणतो, तुम्ही केली ना मदत? कारण आता कान्हाच्या एकदम लक्षात येतं की हे नंदानेच कान्हाला सुचवलं होतं सखीला खोलीत बंद करायचंय म्हणून. तर सगळेजण नंदाकडे पाहू लागतात. आता असं म्हटल्याबरोबर कान्हाने ही नंदा आता तिथेच तमाशा करते, खोटं नाटक रडायचं सुरुवात करते आणि म्हणते, बाई बाई बाई, तिथं आतमध्ये माझी नात अशा अवस्थेत आहे आणि हा मेला माझ्यासारख्या म्हातारीवर आड घालायला लागलाय ग. आई देवा. आणि बघा ही कसं खोटं सांगते. हे आता सगळ्यांसमोर म्हणते, सगळं आयुष्य माझं देवाची पूजा अर्चना करण्यातच गेलं. काय रे मेल्या, यात मी हे पाप माझ्या पदरात पाडून घेणार का? असं ती कान्हाला म्हणते. आणि बरोबर गोष्ट कान्हावर फिरवत ती म्हणते, याने ना याच्या बायकोला फसवलं. आणि पुढे ती कान्हाला म्हणते, तुझ्या बायकोच्या पैशावर टल्ला मारायचा प्लॅन केला तू. आणि काय रे, आता स्वतःची पोळी भाजना म्हणून आमच्या चुलीत पाणी टाकायला निघालाय तू, विजवायला निघालाय. पुढे ती कान्हाला म्हणते, कोळशाच्या तोंडाच्या. आणि मनात येईल ते ती कान्हाला बोलत असते. तितक्या तिथे आता नर्स येते, कारण ही नंदा खूप मोठ्याने सगळं बोलत असते. आणि ही नर्स आता सांगते, ओ मावशी, जरा हळू बोलाव, हॉस्पिटल आहे हे. तर ही आता नंदा नर्सलाच म्हणते, ए चल चल, मला नको शिकवू, आमचा मान राखा ना. आणि ही म्हणते, शांतता राखा. तर या नर्सला सुद्धा वाटतं कुठे हिच्या नादी लागायचं, ती तिथून निघून जाते. पण ही मनस्विनी मस्त मजा बघत असते. आता पुढे ही नंदा म्हणते कान्हाला, काय रे, घरचा तू नंदी बैल मला शिंग दाखवायला लागलाय. त्यानंतर ही मनस्विनी आता इकडे तिकडे बघते सहजच. तर तिचं लक्ष जातं, ज्या डॉक्टरने तिच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं होतं आणि कायमचे डोळे ब्राऊन केले होते या मनस्विनीचे, तो डॉक्टर तिथे असतो आणि तो डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर सोबत बोलत असतो. त्यानंतर ही मनस्विनी आता घाबरते आणि त्याच्याकडे बघून मनात म्हणते, हा डॉक्टर कदम इथे काय करतोय? याने जर मला इथे बघितलं आणि हा जर काही पचकला ना तर खूप मोठा राडा होईल. याने काहीतरी केलं पाहिजे. तर आता बरोबर चान्स बघून ही मनस्विनी तिथून निघून जाते, कारण सगळ्यांचं लक्ष आता या नंदा मावशीकडे आणि कान्हाकडे असतं. पुढे ही नंदा आता कान्हाला बोलतच जाते. ती कान्हाला म्हणते, तू ऐकेने गंजलेलं कुलूप आहे, कुलूप. काय रे, त्याला तू माझ्या नावाची चावी लावायला बघतोय का रे? आता कान्हा म्हणतो, बास, हॉस्पिटल आहे हे, कळत नाही का इतकं पण हळू बोलायचं ते? मुळात मला तुमच्याशी बोलायची गरज नाही, मला बोलायचं असेल ना तर मी हिच्यासोबत बोलेल, असं कान्हा म्हणतो. आणि तो मनस्विनीला इकडे तिकडे बघतो तर मनस्विनी गायब. मनस्विनी निघाली असते आपल्या त्या डॉक्टरला धमकवायला. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सखीवर आता ट्रीटमेंट चालू असते. सखीला आता सलाईन वगैरे लावण्यात येते आणि सखी अजूनही शुद्धीवर येत नाही, ती बेशुद्धच असते. तर इथे काय होतं, कान्हा इकडे तिकडे बघतो आता मनस्विनीला. तर हा परशु मध्येच पचकतो आणि कान्हाला म्हणतो, सखीची आई आहे ती, देवाकडे गेली असेल प्रार्थना करायला तिच्यासाठी. तर आता ही मीनाक्षी टोमणा मारते आणि म्हणते, त्याला सांगून काय उपयोग, तो थोडीच सखीसाठी प्रार्थना करणार आहे. त्यावर आता हा परशु म्हणतो, करणार ना, नक्की करणार. आणि त्यानंतर डोळे मोठे मोठे करून हा परशु कान्हाकडे बघतो आणि म्हणतो, नाही, तू प्रार्थना करच, कारण आमच्या सखीला जर काही झालं तर तुला आम्ही सोडणार नाही. सगळेजण आता कान्हालाच दोष देतात, पण कान्हा नेहमीसारखं काही परशुचं बोलणं सिरियस घेत नाही आणि तिथून आता तो निघून जातो त्या मनस्विनीच्या शोधात. आता ही मनस्विनी डॉक्टर कदमचा पाठलाग करत हॉस्पिटलच्या बाहेर येते आणि त्यानंतर हे आता डॉक्टर मनस्विनीकडे बघत म्हणतात, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये? त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते डॉक्टर, तुम्ही इथे काय करताय? म्हणजे ही मनस्विनी पण ना आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसणार तर कोण नसणार असो. त्यानंतर आता हे डॉक्टर सांगतात मनस्विनीला, ऍक्च्युली मी डॉक्टर साळुंखेंना भेटायला आलोय, ते माझे मित्र आहेत.
आता ही मनस्विनी डॉक्टरला शिकवते आणि म्हणते मग घरी भेटायचं, ते हॉस्पिटलला नाही. तर आता हे डॉक्टर मनस्विनीला बोलतात, सॉरी पण माझ्या मित्राला कुठे आणि केव्हा भेटायचं हे मी ठरवणार, आणि तुम्ही मला हे का सांगताय. झालं तर आता या मनस्विनीचा इगो हर्ट होतो आणि ही मनस्विनी आता सुरू होते आणि डॉक्टरला सांगते, सरकार आहे मी, काय घडणार काय नाही घडणार ते सगळं मी ठरवणार. त्यामुळे डॉक्टर तुमचं भलं यातच, तुम्ही आता या क्षणी इथून गायब व्हा. आता हे डॉक्टर सांगतात, अहो पण मी इथे असलेलं तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार आहे. तर आता ही मनस्विनी डायरेक्ट बोट दाखवते या डॉक्टरांना आणि म्हणते, सरकारला उलट प्रश्न विचारायचे नाहीत, नाहीतर तुलाच आय डोनर शोधावा लागेल, कशी हालत करेन मी तुझी. आता हे डॉक्टर डोळे काढून बघतात या मनस्विनीकडे. त्यांना मनस्विनीचा खूप राग आला असतो. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, अजून ओळखत नाहीस तू मला, ज्या कॉन्फिडन्सने मी तुला सांगतेय हे आता धमकी देतेय. आताच्या आता इथून तू गेला नाहीस ना, मला इथे 4 जणांना बोलवावं लागेल तुझ्या शेवटच्या प्रवासासाठी. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता कान्हा मनस्विनी आणि डॉक्टरांना एकत्र बोलताना पकडतो. कान्हा लपून सगळं ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण दूर असल्यामुळे कान्हाला काही ऐकू येत नाही. कान्हाच्या मनात प्रश्न येतो की सरकार इथे काय करतेय, ही कोणाला धमकावतीये. आता मनस्विनीच्या बॉडी लँग्वेज वरून कान्हाला हे तर समजतं की ती धमकावतीये म्हणून. त्यानंतर ही मनस्विनी आता डोळे काढते आणि म्हणते या डॉक्टरांना, निघतोयस ना. आणि हे डॉक्टर सुद्धा रागातच तिथून निघून जातात. आणि आता ही मनस्विनी सुद्धा आतमध्ये जायला निघते, तर कान्हा पटकन असा लपून जातो. आणि या मनस्विनीला कळत सुद्धा नाही की कान्हाला आता समजलंय. आणि बघा मित्रांनो कान्हा काय करतो, ही मनस्विनी आतमध्ये जाते, कान्हा धावतच त्यानंतर बाहेर येतो. आणि या डॉक्टरांची जी कार असते त्या नंबर प्लेटचा कान्हा आता फोटो काढून घेतो, जे कान्हा आता या डॉक्टरांपर्यंत लवकरच पोहोचणार आहे. असो इथे आता काय होतं, कान्हाला गौतम काकांचा फोन येतो. कान्हाला समजतं की डॉक्टर आले आहेत म्हणून. कान्हा आता धावतच जातो आतमध्ये. आता ही मनस्विनी नाटकं करू लागते सगळ्यांसमोर आणि डॉक्टरांना विचारते, डॉक्टर माझी मुलगी सखी कशी आहे हो, बरी आहे ना आता, काहीतरी बोला. तितक्यात तिथे आता कान्हा सुद्धा येतो. तर आता हे डॉक्टर सगळ्यांना सांगतात, हे बघा पेशंट इज सिरियस, धूर खूप आतमध्ये गेलाय त्यामुळे त्यांचे लंग्स इंज्युअर्ड झालेत. तर हे ऐकून सगळे जण घाबरतात. तर डॉक्टर सांगतात, त्यामुळे ऑक्सिजन लेवल मेंटेनन्स नाही होत आहे, आम्ही त्यांना तसा व्हेंटिलेटरला सपोर्ट दिलाय, पण त्यांची कंडिशन अजूनही क्रिटिकल आहे आणि पुढचे काही तास त्यांच्यासाठी खूप महत्वाचे. तर हे ऐकून कान्हा खूप अस्वस्थ होतो आणि तो डॉक्टरांना विचारतो आणि म्हणतो, डॉक्टर मी जाऊन भेटू का त्यांना. तर हा परशूच मध्येच कान्हाला म्हणतो, काहीच गरज नाहीये, काय आज जाऊन पुन्हा तिचा त्रास वाढवणार आहेस, हे सगळं ऐकिनी तुझ्याचमुळे झालंय. आणि परशू बोलला म्हणजे आता मीनाक्षी बोललीच पाहिजे. आता मीनाक्षी सुद्धा कान्हाला म्हणते, हो ना तूच सखीला बंद केलंयस ना त्या खोलीत, तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. त्यानंतर आता ही मनस्विनी खोटं नाटक सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते, देवा वाचवा माझ्या मुलीला, तिच्या जीवाचं काही. इतका आता ही मनस्विनी म्हणते. आणि त्यानंतर कान्हा मध्येच या मनस्विनीला थांबवतो आणि म्हणतो, काहीही होणार नाहीये, सखी मॅडमला काहीही होणार नाहीये. तर आता ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि तिचे एक्सप्रेशन्स असे असतात, अच्छा ओ. सगळे जण आता कान्हाकडे बघतात. कान्हा म्हणतो, मी त्यांना काहीही होऊ देणार नाही, असं म्हणत कान्हा आता पुढे काहीही न बोलता तिथून निघून जातो. आणि तो गेल्याबरोबर आता ही मनस्विनी म्हणते, डॉक्टर मी भेटू शकते का माझ्या मुलीला. आता गौतमच म्हणतो, नको, त्याची काहीही गरज नाहीये, तिची कंडिशन क्रिटिकल आहे, आता तिला भेटायला नको, डॉक्टर करणार ना जे करायचं ते. आता गौतमला हिच्यावर विश्वासच नसतो. गौतमने अगदी बरोबर केलंय. पुढे गौतम म्हणतो, आपण सगळे इथे बाहेरच थांबूयात आणि तिच्यासाठी प्रार्थना करू. तर आता ही मीनाक्षीच गौतमला म्हणते, अरे भाऊजी सखीची आई आहे ती तिला भेटूच शकते ना. त्यावर आता गौतम मीनाक्षीवर ओरडतो आणि म्हणतो, नको म्हटलं ना. आता हे डॉक्टर म्हणतात, हे बघा गोंधळ घालू नका, काहीच तासांचा प्रश्न आहे, आम्हाला जर योग्य वाटलं तर आम्ही सांगूच, आणि मग तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. तर सगळेजण काळजीत असतात. आणि आता बघा काय होतं, ही मनस्विनी अशी उभी असते. तर नंदा बरोबर आता हळूच आवाजात या मनस्विनीला विचारते, काय ग सुमडीत कोंबडी बनायला कुठे गेली होतीस. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते हळूच आवाजात, गिदडासारखी नजर आहे तुझी. आता ही नंदा म्हणते, नुसतं गिदडासारखी नाही, लांडग्याची बुद्धी पण आहे मला. पुढे आता ही नंदा मनस्विनीला म्हणते, येड्याची जत्रा मेली, तुझ्या त्या लहान धीराची नजर आहे तुझ्यावर, त्याला तुझ्यावर संशय आलाय, जरा सांभाळून राहा, त्याच्या डोक्यात आहे की नाही नुसतं संशयाचा किडा वळवडतोय. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते नंदाला, रिलॅक्स, वळवडू दे ग, घेऊ दे संशय, काहीच तासाचा प्रश्न आहे, एकदा काही सखी मेली मग या सगळ्यांची मला काहीच गरज उरणार नाही, मी एकेकाला लाथ मारून घराबाहेर काढणार. नंदा आता हळूच आवाजात म्हणते, पण मला सोडून हा, पण तो कबीर कुठे गेला कोणास ठाऊक.
आता मनस्विनी सुद्धा याचा विचार करते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा साईबाबांच्या मंदिरात आला असतो, जिथे आता आपल्याला नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. तर बघत राहा मित्रांनो. कान्हा आता जसं जसं साईबाबांच्या मूर्तीजवळ चालत जातो तसं तसं त्याला सखी आणि कान्हा दोघेही एकत्र आठवतात, एकत्र दिसायला लागतात. कसे ते पूर्वी एकत्र साईबाबांच्या मंदिरात आले होते. कान्हा आता साईबाबांसमोर सगळं सांगतो, सगळं कबूल करतो. कान्हा हात जोडतो आणि म्हणतो, बाबा मी मान्य आहे, मला मान्य आहे की मी खोटेपणाने सखीच्या आयुष्यात शिरलो. खरंच मला सखी सोबत कधीच खोटेपणा करायचा नव्हता. मला फक्त त्या सरकारला निस्तनाभूत करायचं होतं आणि तुमच्या कृपेने तिच्या खोटेपणाचा बुरखा मी सगळ्यांसमोर फाडला सुद्धा. पण यात सखी मॅडमची काय चूक आहे? सखी इनोसेंट आहे. आईच्या प्रेमासाठी आसुसली होती ती. आता सरकारच्या रूपात तिला तिची आई दिसतीये. त्यात तिची काय चूक? फक्त ती माणसं ओळखायला चुकली. बाबा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला त्याची शिक्षा द्या, पण सखीला काही होऊ देऊ नका. विश्वास आहे माझा. कान्हा खूप इमोशनल झाला असतो बरं का, आणि त्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं. कान्हा म्हणतो, आता माझा श्वास माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या तिथे मृत्यूशी झुंज देत आहेत हॉस्पिटलमध्ये. प्लीज त्यांचा जीव वाचवा. बाबा सगळीकडे आशा मावळली असताना फक्त तुमच्याच रूपात आशेचा सूर्य तडपतोय. माझ्यावर कृपा करा बाबा. प्लीज सखीला इथनं वाचवा आणि सत्याचा विजय होऊ द्या. कान्हा आता जोराने मंदिरातील घंटा वाजवतो. तो कंटिन्युअसली तो घंटा वाजवत असतो. तितक्यात काय होतं, आपल्याला ही मालिकेतली नवीन एंट्री दाखवण्यात येते. आणि दुसरीकडे आता चमत्कार होतो. कान्हाच्या या प्रार्थनेमुळे आता सखीच्या हाताची मुवमेंट होते. सखीचा हात हालायला लागतो आणि सखीला आता शुद्ध येते. सखी आता तिचे डोळे उघडते. कान्हाचं आता लक्ष जातं. मंदिरातला दिवा विझत असतो. तितक्यात तिथे आता बाजूला जी आपल्याला नवीन एंट्री दाखवली आहे ती सुद्धा आता कान्हाच्या बरोबरीने हात लावते, दिवा विझू नये म्हणून. ती दिव्यावर आता हात ठेवते बाजूला. कान्हा आता वर बघतो कोण आहे तर, आणि आपल्याला समजतं की कान्हा त्या मुलीला ओळखतच नाही आणि ही कान्हाची मैत्रीण सुद्धा नसते. कान्हा आता या मुलीला विचारतो, तुम्ही कोण? तर आता ही सांगते, माझं नाव कालिंदी. आता जे वादळ सुटलं असतं, ज्यामुळे आता हवा जोराने सुटली असते आणि दिवा सुद्धा विझत असतो, तर अचानक हे वादळ आता शांत होतं. कान्हा आता या मुलीकडे एक क्षण असा बघतो आणि पटकन असा मागे होतो. आता ही मुलगी अशी समोर येते तर कान्हा असा मागे हटतो. आता ह्या मुलीने, कालिंदीने निळ्या कलरचा ड्रेस घातला असतो. तिच्याकडे एक मोठी पर्स असते आणि ती कान्हाकडे आणि कान्हा तिच्याकडे बघतो. समोर यांचं इंटरॅक्शन सुद्धा होणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि डॉक्टर आता बाहेर येतात आणि सगळ्यांना म्हणतात, अभिनंदन, तुमची सखी शुद्धीवर आली आहे. तर हे ऐकून सगळे जण खुश होतात. फक्त मनस्विनी आणि नंदाला झटकाच लागतो. पण बघा ह्या काय करतात. की मनस्विनी, हिचे एक्सप्रेशन आधी वेगळेच असतात आणि हिचा टोन सुद्धा वेगळा असतो. ती डॉक्टरांना म्हणते, आली का शुद्ध तिला? आणि मग तिच्या लक्षात येतं की इथे तर सगळे जण आहे आणि मग ती लगेच नाटकं करते. डॉक्टरांसमोर हातपाय जोडते आणि म्हणते, डॉक्टर थँक्यू, डॉक्टर थँक्यू. तुम्ही फक्त सखीला नाही वाचवलं, तुम्ही खरं तर माझा जीव वाचवला. तिला जर काही झालं असतं मी कशी जगली असते देवालाच माहिती. आणि आता ही नंदा सुद्धा हिच्यासोबत मनस्विनी सोबत नाटकं करत म्हणते, होय, आणि माझ्या तेजुडीला काही झालं असतं तर मी कशी जगले असते काय माहिती. हे डॉक्टर आता सांगतात सगळ्यांना, अहो आम्हालाही आश्चर्यच वाटतंय, तुमची सखी एवढ्या लवकर कशी काय शुद्धीवर आली. यावर आता ही मनस्विनी असं म्हणते, मलाही. टोन थोडा वेगळाच असतो. असं आता गौतम म्हणतो, डॉक्टर आम्ही भेटू शकतो का सखीला? तर हे डॉक्टर सांगतात, नाही, त्यांना आरामाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नका भेटू, आता कोणीतरी एकाने जा. असं सांगून डॉक्टर तिथून निघून जातात. हा, आणि परशु येतो ना आता शहाणपणा मारायला आणि म्हणतो, वहिनी तू जाणार, वहिनी प्लीज जा. आणि त्यानंतर ही मीनाक्षी आणि उर्मिला सुद्धा इन्सिस्ट करते आणि म्हणते, हो वहिनी जा. तर आता ही मनस्विनी आधी निघून जाते समोर. ही नंदा आता बाकीच्या घरच्या लोकांसमोर म्हणते, सखी माझी बाई, माझी बाली, माझा बी जीव राहिना, मी पण जाते हा, तिला बघून येते. असं म्हणत आता ही नंदा सुद्धा जाते मागे मागे. आता इथे काय होतं, गौतम त्याचा फोन चेक करतो. त्याला आता कान्हाला सांगायचं असतं, कान्हाला कळवायचं असतं, पण गौतमचा फोन आता बंद पडला असतो. त्याची बॅटरी पूर्ण डेड झाली असते. त्यामुळे गौतम आता परशूला म्हणतो, परशू तुझा फोन दे ना 1 मिनिट, त्याच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. आता परशू फोन देणार असतो गौतमला, पण तो मध्येच थांबतो आणि म्हणतो, कशाला हवाय फोन? हो अच्छा, आता तुला हे सगळं लगेच त्या कबीरला सांगायचंय हो ना? आणि मग हा परशू हसतो आणि गौतमला म्हणतो, जा, नाही देत फोन. तर गौतम आता तिथून निघून जातो. इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि बघा काय होतं. ही जी नवीन एंट्री आहे ही कालिंदी कान्हाला तिच्या जवळचा रुमाल ऑफर करते, कारण आता कान्हाच्या डोळ्यात पाणी आलं असतं. त्यानंतर कान्हा म्हणतो थँक्स. ही कालिंदी म्हणते, इट्स ओके, पुरुषांनाही रडू येऊ शकतं. आणि मी तर म्हणते, जेव्हा आपल्याला रडू येत असेल तेव्हा बिनधास्त रडायचं.
कारण आपण जेव्हा रडतो ना तेव्हा आपले अश्रू पुसायला साईबाबा नक्कीच कोणाला ना कोणाला पाठवतात. त्यानंतर कान्हा त्याचे अश्रू वगैरे पुसतो. तर ही कालिंदी ही नवीन एंट्री नक्कीच सखी आणि कान्हाच्या आयुष्यात वादळ घेऊन येईल. आणि असं पण असू शकतं की मानेच कालिंदीला कान्हाच्या आयुष्यात मुद्दाम पाठवलंय, सो पुढे आपल्याला कळेलच. आता ही कालिंदी कान्हाला विचारते, त्या रात्री तुम्ही इथे आला आहात म्हणजे प्रॉब्लेमही तितकाच मोठा असेल. तुमची जर हरकत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. तर कान्हा सांगतो, माझी बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि सिरियस आहे त्यात, म्हणून मी इथे आलो बाबांकडे हात जोडायला. त्यावर आता ही कालिंदी स्माइल करतच कान्हाला म्हणते, कमालच आहे, बायकोवर हात उचलणाऱ्या जगात तुम्ही तुमच्या बायकोसाठी देवापुढे हात जोडताय. नशीबवानच म्हणायची तुमची बायको. पुढे आता ही कालिंदी म्हणते कान्हाला, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात, विश्वास ठेवा, तुमच्या बायकोला काहीच होणार नाही. तर कालिंदी कान्हाला प्रश्न विचारते आणि म्हणते, तुमचं नुकतंच लग्न झालंय का? कान्हा म्हणतो नाही. कशावरून विचारला तुम्ही हा प्रश्न? तर कालिंदी कान्हाच्या हडकुंडाकडे बघते आणि म्हणते, यावरून. कान्हा म्हणतो, अच्छा हे इट्स अ लॉंग स्टोरी. ही कालिंदी आता कान्हाला म्हणते, हरकत नाही, नंतर कधीतरी सांगा, आता मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बायकोकडे जायला हवं. त्यावर आता कान्हा म्हणतो, नाही, जोपर्यंत सखी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच हलणार नाही. आता ही कालिंदी ओळखते एकदमच आणि म्हणते, सखी म्हणजे तुम्ही सखी कामाचे मिस्टर आहात का? कान्हा म्हणतो, हो. पुढे आता ही कालिंदी सांगते, नाही म्हणजे मी टीव्हीवर तुमचं स्वयंवर बघितलं होतं, पण तेव्हा तुम्ही फार वेगळे दिसत होतात. तुमचं ते हॅशटॅग सखी कान्हा सन्हा हेच होतं ना हॅशटॅग, तेव्हा फार ट्रेंडिंग होतं आणि सतत सोशल मीडियावर सर्क्युलेट होत होतं, म्हणून लक्षात आलं. पुढे आता ही कालिंदी म्हणते कान्हाला, एनिवे. आता ही कालिंदी कान्हाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते, एनिवे, तुम्ही काळजी करू नका, कान्हाला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तितक्यात आता कान्हाला गौतमचा फोन येतो आणि गौतम आता कान्हाला आनंदाची बातमी देत सांगतो, कबीर, सखीला शुद्ध आलीये. कान्हा खूपच खुश होतो हे ऐकून आणि म्हणतो, काका मी लगेच येतोय तिथे. फोन ठेवल्यावर तो कालिंदीला सांगतो की माझी बायको शुद्धीवर आली आहे. आता ही कालिंदी सुद्धा खुश होते आणि म्हणते, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आई बाबा कधीच कोणाला नाराज करत नाही, आपल्या भक्तांना तर नाहीच नाही. तर कान्हा कालिंदीला सुद्धा थँक्यू म्हणतो आणि त्यानंतर तो साईबाबांचे सुद्धा आभार मानतो. कान्हाला आता घाई असते पटकन त्याच्या बायकोला जाऊन भेटायची, पण त्याआधी आता कान्हा कालिंदीला विचारतो, तुम्ही इतक्या रात्री इथे एकट्या? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम मध्ये आहात का तुम्ही? त्यावर आता ही कालिंदी सुद्धा कान्हाला म्हणते, लॉंग स्टोरी, नंतर कधीतरी सांगेल हा. आता तुम्ही तुमच्या बायको जवळ असणं फार गरजेचं आहे. कान्हा आता हो असं म्हणतो आणि कालिंदीला बाय करतो आणि घाईतच तिथून निघून जातो. आणि बघा मित्रांनो, इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि नंदा आणि मनस्विनीने आता सखीचे कान भरले सुद्धा. सखी आता अशी उठून बसली असते आणि सखी म्हणते, काय हा सगळा कबीरचा प्लॅन होता? तर आता ही मनस्विनी खोटं नाटं रडते आणि सखीला म्हणते, हो ना, तुला मग खोलीत बंद करण्यामागे त्या कान्हाचा काय हेतू असेल? अगं सखी, तुला माहिती नाहीये, तू रूम मध्ये लॉक असताना त्याने खाली माझ्यावर किती घाणेरडे आरोप केलेत. आता सखी विचारते, काय झालं होतं खाली? आणि आता ही नंदा सुद्धा आता खोटं खोटं सांगते आणि सखीला म्हणते, काय सांगायचं बाई तुला, माझं काळीज आहे की नाही, नुसतं लका 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 करतीये बघ. तुझा तो कबीर, त्याने तर बया काय काय केलं. पुढे आता ही नंदा सांगते की कसं कान्हाने त्या मनस्विनीला दूध प्यायला लावलं सगळ्यांसमोर आणि सिद्ध करायला लावलं होतं की त्यामध्ये विष नाहीये. त्यानंतर आता ही मनस्विनी अजून सांगते सखीला आणि म्हणते, अगं तो इतक्यावरच नाही थांबला तर त्याने हॉस्पिटलमध्ये इथे आल्यावर सुद्धा माझ्यावर आरोपच केलेत. आणि सखी त्याचं जाऊ दे ग, पण जास्त वाईट मला गौतम भाऊजींनी सुद्धा त्याची साथ दिली याचं वाटलं. का ग सखी, गौतम भाऊजी असं का वागतायत माझ्यासोबत? त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये. सखी मला कळतच नाहीये कबीरच्या आणि गौतम भाऊजींच्या डोक्यात काय सुरू आहे ते. आणि गौतमच्या बद्दल सुद्धा सखीच्या मनात ह्या दोघी सुद्धा मायलेके भरून देतात. पुढे आता ही नंदा सखीला म्हणते, तो गौतम आहे ना, त्यांच्या मेदूत आणि त्याचं जे काही डोकं आहे ना, नुसतं उकिरडा आहे उकिरडा, नुसतं घाणच भरले त्याच्या डोक्यात. तो कबीर तो तर सतत नाटकच करत असतो. आमच्या वयातली माणसं एका नजरेतच समोरच्या माणसाला ओळखतात. आणि त्यानंतर हे नंदा आता सखीला म्हणते, काय ग, आता मला सांग, तू इथे हॉस्पिटल मध्ये आहेस आणि तो तुला तुझा नवरा म्हणतोय ना, मग त्याने इथे तुझ्या बरोबर राहायला नको? आता एका जागी टिकतच नाही, पायाला भिंगरी लागल्यावानी नुसतं भरकटत असतो. आता सखीला हे सगळं ऐकून खूप त्रास होतो आणि सखी रडायला लागते. आणि ही नंदा म्हणते, नवरा कसला आहे तो? भवरा आहे भवरा, स्वतः बी घराघरा फिरतोय आणि दुसऱ्याला पण घराघरा फिरवतोय तो. आणि आता ही नंदा सखीला म्हणते, मी तर म्हणते ना, त्याच्या नावाचं हे मंगळसूत्र कशाला घालतेस तू, काढून टाकते. सखी आता एकदम आश्चर्यानेच नंदाकडे बघते आणि आता ही नंदा स्वतःच सखीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते
जे पूर्णपणे काढत नाही पण ती काढायला जाते आणि म्हणते राहू दे मीच काढते. आणि ही नंदा सखीचं मंगळसूत्र काढणार तितक्या तिथे आता कान्हा येतो आणि या नंदाचा हात धरतो. सखी आता कान्हाकडे बघते एकदम आश्चर्याने आणि ही मनस्विनी सुद्धा बघते. आणि त्यानंतर आता कान्हा या नंदाला म्हणतो आता हात गेला पण पुन्हा या मंगळसूत्रापर्यंत हात जाता कामा नये. आता तुमच्या वयाचा मी मान ठेवतोय पण नंतर ठेवेल नाही ठेवणार हे माझं मला माहिती नाहीये तर काळजी घ्या. आता ही नंदा तिचा हात स्वतःहूनच मागे घेते. आता सखी तर सुखरूप आहे तिच्या जीवाला धोका सुद्धा नाहीये. पण काल बरेच फेक चॅनल्सनी असं दाखवलं सखी मेली सुद्धा. हे खूप चुकीचं आहे. प्रेक्षक आपल्यावर इतका विश्वास ठेवतात असं करायला नाही पाहिजे. असो कान्हा आता सखीला विचारतो तुम्हाला बरं वाटतंय का आता. तर सखी आता कान्हावरच चिडते आणि कान्हाला म्हणते बरं वाटतंय. कसं वाटत असेल कबीर तूच सांग ना. कसं वाटत असेल त्या मुलीला जिचा नवरा म्हणून घेणारा स्वतःच तिच्या बायकोला खोलीत बंद करतो तिचा श्वास गुदमरेल याची सोय करतो आणि इतकंच नाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिची चौकशी करतो आणि नाटक करतो तिची खोटी काळजी असण्याचा. आणि बघा मित्रांनो काय होतं आता कान्हा स्पष्टीकरण देणार काही बोलणार तितक्यात ही मनस्विनी म्हणते थांबा. आणि मनस्विनी आता मुद्दामच नंदा मावशीला घेऊन बाहेर पडते या खोलीच्या हॉस्पिटलच्या रूमच्या. आणि ते गेल्यावर आता कान्हा म्हणतो सखी मॅडम तुम्हाला सांगतो ही सगळी नाटकं आहेत नाटकं आणि तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न या सरकारनेच केलाय आणि तुमच्या गाडीचे ब्रेक फेल सुद्धा त्यांनीच केले होते. आणि सखी आता विचार करू लागते. तर या मनस्विनीने आधीच तिची बाजू क्लिअर केली असते आणि सखीच्या मनात भरलं असतं हा सगळा प्लॅन कान्हा आणि गौतमचा होता. आणि त्यामुळे आता सखी कान्हालाच म्हणते हे सगळं तर तू केलं होतंस. तुझे जे काही गुन्हे आहेत ना ते माझ्या आईवर लादू नकोस. निरागस आहे ती बिचारी आणि तू हुशार. प्रेमाचं नाटक करून माझ्या आयुष्यात आलास त्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवलास. ठीक आहे एवढं मी समजू शकते ते आता एकेकाची नियत. पण तू आज माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. काय रे तुला मी एवढी नकोशी झाली आहे का. तर कान्हा म्हणतो प्लीज असं काही बोलू नका. असं खरंच मी करेल का. तुमचा गैरसमज होतोय सखी मॅडम. त्या सरकारने गेली तुमच्यावर जादूच केली आहे. त्यांच्या प्रेमात तुम्ही आंधळ्या झाल्यात. तुम्हाला तेच दिसतंय जे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण ठीक आहे म्हणा तुमची काही चूक नाही त्यात. लवकरच मी तुमचे डोळे उघडणार पण मी तुम्हाला एकटं नाही सोडणार कायम तुमच्या सोबत असेन. सखी आता दुसरीकडे बघते तर कान्हा त्याने सोबत आणलेला मंदिरातला अंगारा काढतो बाहेर आणि सखीच्या डोक्याला लावतो. सखी आता कान्हाकडे आश्चर्यानेच बघते आणि सखीला आता समजतं की कान्हा मंदिरात गेला होता तिच्यासाठी प्रार्थना करायला. सखीला आता रिअलाइज होतं तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि कान्हा आता काहीही न बोलता तिथून निघून जातो. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी आता गौतम सोबतचे सगळे संबंध तोडून टाकते. मनस्विनी आणि नंदाने सखीच्या मनात खूप भरलं असतं म्हणून आता सखी हा निर्णय घेते. त्यानंतर दुसरीकडे कान्हा असं ठरवतो की तो या वर्षी सखीसोबत कान्हाच्या वडिलांचं अस्थि विसर्जन करेल आणि त्याच दिवशी सखी समोर सरकारचा पर्दाफाश करेल. आता हे कसं आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खरा रिव्ह्यू साठी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.